वेगळे गोलंदाज असतील. दोन धुरंधर निघालेले आहेत. सोहम भाटकर आणि त्याच्या बरोबरीने अर्णव भाटकर. दोन भाटकर बंधू मैदानाच्या दिशेने निघालेत. दोन्ही युवा प्रतिभावान खेळाडू आहेत, यंगस्टर आहेत, चांगले टॅलेंट आहे. मात्र आज संघनायक विजय शिवलकरने थोडीशी रणनीती बदलली आहे. तू मागे थांबलाय आणि या दोन यंगस्टर फलंदाजांना त्यांनी प्रमोट केलंय. आपण बघितलं असेल अर्णवने ज्या दिवशी या स्पर्धेत तो यादी खेळा त्यावेळेला खूप चांगली कामगिरी त्याने केली होती. बरोबरच सोहम भाटकरने अर्धशतक ठोकलं होतं. असे हे दोन धुरंधर डाबाला सुरुवात करतील. वेलकम आकाशजी मयेकर, याच परिसरातील एक युवा समालोचक. येणाऱ्या कालावधीमध्ये अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये त्यांना आपण ऐकू, मोठ्या प्लॅटफॉर्मवर त्यांना पाहणार आहोत. आमचा जवळचा मित्र आहे, प्रत्येक दिवशी त्याचं चांगलं सहकार्य लाभलं आहे. सर्व आमचे स्कोरर, सगळे आमचे लाईव्ह टेलिकास्टचे टेक्निशियन असतील, कॅमेरामन असतील, आमचे सर्व व्हॉलेंटियर्स, प्रत्येकाचं योगदान खूप मोठं आहे. आणि म्हणूनच असं म्हणावं लागेल की लोक आते गए कारवा बनता गया. आणि ज्यावेळेला समाज हा घटक समोर असतो, नजरेसमोर असतो, त्यावेळेला आपण सर्व गोष्टी मागे ठेवतो आणि एक सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून आपण सर्वजण एकमेकांना सोबत घेतो. म्हणजे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. अगदी त्याचप्रमाणे आपण सर्वजण आत्तापर्यंत हातात हात घालून इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. इथून पुढचा प्रवास देखील आपल्या सर्वांना एकत्र करायचा आहे. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप कौतुक, आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करून आता मैदानाच्या आतमध्ये जाऊया. स्ट्राईक एंडला आहे सोहम, नॉन स्ट्राईक एंडला अर्णव. पहिल्या षटकाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेत असताना पॉवर प्लेमध्ये पॉवर प्लेचं षटक हाताळतोय ओंकार सुर्वे. एकच मिनिट पंच. एकच मिनिट. रत्नदीप पाटीलवाडी संघाने टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर फलंदाजीसाठी पाचारण केलं गेलं. दोन फलंदाज तयार आहेत, ऑल सेट. अंतिम डावाच्या अंतिम दिवसाच्या पहिल्या डावाला, पहिल्या सामन्याला सुरुवात होते. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघाला. पंच कळवतायत वाईट बॉल आहे. एक्स्ट्राने सुरुवात झाली अंतिम दिवसाची. ओंकार सुर्वे हा देखील एक प्रतिभावान गोलंदाज आहे, मात्र पहिला चेंडू त्याने अतिरिक्त स्वरूपाचा टाकला, जिथे एक एक्स्ट्रा धाव मिळाली. स्ट्राईक एंडला सोहम तयार ओंकारच्या विरोधात. या बिला कट करायचा होता, पॉइंटला झेल हातातून निसटतोय, मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न या बिला केला जातोय आणि चेंडू पोहोचलेला आहे सीमारेषेच्या दरम्यान. मिळतो इकडे चौकार. 4 धावा खात्यामध्ये जमा होत्यात. सोहमच्या बॅटमधून चौकार आलाय. थोडीशी क्षेत्ररक्षकाने गंमत केली, मात्र त्याची किंमत चौकाराने मोजावी लागली आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार आला. पहिला चेंडू स्वैर होता, दुसऱ्या चेंडूवर 4 मिळाले. धावफलकावर अखेर 5. पहिल्या डावाचा खेळ, अंतिम दिवस, पहिला सामना आणि पहिलाच सामना आज जिंकत असताना आपलं स्थान निश्चित करायचंय, मात्र त्यासाठी हे बॅटल रंगलेलं आहे. सोहम पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला तयार. समोर आहे ओंकार, उजव्या हाताने राऊंड विकेट. पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला बॅटची कड. बाकीचं काम यष्टीरक्षकाने पूर्ण केलंय. फलंदाज बाद होईल. चौकाराचं प्रत्युत्तर ओंकारने दिलंय. यष्टीरक्षकाने अप्रतिम झेल टिपलाय. उदा मंदार मयेकर यष्टीच्या मागे होता आणि त्याने झेल टिपलाय. फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का सावकार 11ला सोहम भाटकर बॅक टू डग आउट. एक मातब्बर खेळाडू फलंदाज म्हणून मैदानामध्ये अपयशी ठरला. ओंकारने अतिशय सुरेख टप्प्यावर चेंडू टाकला. बॅटची हलकी कड घेतली. विकेट किपरने बाकीचं काम पूर्ण केलं आणि 5 या धावसंख्येवर सावकार 11
या संघाला पहिला धक्का बसलाय. विजय शिवलकर संघाचा संघनायक सो मैदानामध्ये दाखल झाला. गेली अनेक वर्ष रत्नागिरीचं टेनिस क्रिकेट ज्या खेळाडूच्या आजूबाजूला राहिले, वलयांकित खेळाडू आहे. अनेक रेकॉर्ड्स या खेळाडूच्या नावावर आहेत. मात्र तो खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये समोर ओंकार, ज्याला विकेट मिळाली आहे. त्यामुळे हे बॅटल चांगलं रंगेल. ओंकार साहेब हा चेंडू विजयसाठी हलक्या हाताने फ्लिक केलाय. शॉर्ट फाईन लीग आहे. 30 यार्ड वर्तुळावर एक धाव घेत असताना स्वतःचं खातं उघडलं. एका धावेबरोबरच धाव फलकावर झालेले आहेत 6 धावा, 1 गडी बाद. पहिलं षटक पॉवर प्लेचं. 4 फ्रेश गोलंदाज तुम्हाला वापरायचे, कारण 4 षटकांचे लढते. टायमर सेट केलेला आहे हे मी तुम्हाला सांगतोय, कारण तुम्हाला 4 षटकांसाठी फक्त आणि फक्त 20 मिनिटांचा अवधी आहे. त्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं कुठल्याही परिस्थितीमध्ये पूर्ण करायची आहेत. ऑन दी राईज घेण्याचा प्रयत्न, बॅटची कट घेतली होती. शॉर्ट स्टडमॅनला बॉल पोहोचला तिकडे, मात्र यावेळेला अर्णवला एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धाव फलकावर आहेत 7 धावा, 7 for 1. पहिल्या षटकामध्ये ज्यावेळेला पडझड होती, प्रामुख्याने पॉवर प्लेच्या षटकामध्ये विकेट गेल्यानंतर थोडासा दबाव असतो. मात्र विजय शिवलकर हा दबावामध्ये आपला प्रभाव पाडणारा खेळाडू आहे. फुलटॉस होता, टर्न केलाय बॉलला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, अलॉंग दी कार्पेट, जमिनीला गुदगुल्या करत बॉल पोहोचलाय. सीमारेषा पार, मिळतोय चौकार. विजयच्या बॅटमधून 4 धावा. तांडेल सारखा अजून एक विस्फोटक फलंदाज डगआउट मध्ये आहे. सावकार 11च्या बाबू चव्हाण यांना आपण बघतोय आज आवर्जून उपस्थित आहेत. आपलं देखील स्वागत आहे. यावेळेला मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. यष्टीरक्षक चेंडूच्या खाली, मात्र झेल निसटला. आणि आता दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होईल. थ्रो थोडासा लेट केला जातोय. मिळत आहे 2 धावा. डोक्याला हात लावलाय मंदार महेकरने, कारण झेल अशा खेळाडूचा सुटलाय. विजय शिवलकर, त्याच्या नावातच विजय आहे. सोपा झेल होता, फटका फसला होता. एखाद्या लहान मुलाला लॉलीपॉपचं चॉकलेट द्यावं असा लॉलीपॉप कॅच सोडला गेलाय. मात्र आता हा कॅच नाही तर ही मॅच ठरणार आहे का हे पाहण्याजोगे असेल. मिळाले 2 धावा. षटकाची होते समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावर धावा आहेत 13 धावा, 1 गडी बाद 13. सुरुवात चांगली आहे. मेहनतीने कमावलं, मात्र इन्कम टॅक्समध्ये गमावलं अशी परिस्थिती मैदानामध्ये बघायला मिळाली. आणि विजय शिवलकर सारख्या मातब्बर फलंदाजाचा झेल सोडणं हे तुमच्यासाठी धोक्याची घंटा वाजवून जाऊ शकतं. मात्र जरी झेल सुटला असेल तरी येणाऱ्या 3 षटकांमध्ये धावा रोकडं विजय शिवलकरला थांबवणं गरजेचं आहे. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज अनिकेत. दुसऱ्या षटकासाठी अनिकेत आलाय. हा देखील एक नामांकित खेळाडू आहे, यंगस्टर खेळाडू, चांगला गोलंदाज म्हणून या संघामध्ये दाखल झालाय. फ्रंट लाईन सीमर ची भूमिका तो सातत्याने पूर्ण करत असतो. मध्यम गती गोलंदाज आहे. समोर असेल अर्णव, प्रवीणजी बाटकर यांचे पुतणे, प्रशांतजी बाटकर यांचे सुपुत्र. त्यामुळे बाळकडू घरातून क्रिकेटचं मिळालेलं आहे या खेळाडूला देखील. अनिकेतचा पहिला चेंडू, पहिलाच बॉल ऑन साईडला टर्न केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून बॉल चाललेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी झालाय. फुलरलीनचा बॉल क्रॉस बॅटने ऑन साईडला टर्न केला. मिळालेले आहेत 2 धावा. 2 धावांच्या मदतीने धाव फलकावर धावा झालेल्या आहेत 15 धावा, 1 गडी बाद. दुसऱ्या षटकाची सुरुवात झाली. 4 षटकांच्या लढती आहेत. त्यामुळे कधीही सामना कोणत्याही संघाच्या दिशेने जाऊ शकतो. मात्र त्यासाठी तुम्हाला तत्पर राहणं गरजेचं आहे. फाईन लेगच्या वरतून खेळ आहे. क्षेत्ररक्षकासाठी कोणती संधी नाही आहे. डीप फाईन लेग सीमारेषा पार चाललाय चेंडू. मिळतोय अर्णवला चौकार. 4 धावा खात्यामध्ये जमा. मध्ये प्रभाव पाडणारे खेळाडू आहेत हेच इथे दाखवले जाते. अनिकेत ओरती विकेटने. ओ, या बिलला कट करायचा होता, मात्र गती अनिकेतने वाढवली. गतीसोबत बीट केले. चेंडू आहे निर्धाव.
आणि अनिकेत देखील चांगलं व्हेरिएशन करतो. त्याला माहिती आहे की ज्यावेळेला एखादा फटका आपल्या विरोधात आलाय तर आपल्याला व्हेरिएशन कशा पद्धतीने केलं पाहिजे तेच व्हेरिएशन इथे त्याने करून दाखवलं. त्यानंतर डॉट बॉल आला. मात्र या चेंडूवर अर्णव अजून एक वेळेला मोठं प्रत्युत्तर देतो आणि हल्ला केलाय. फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर उत्तुंग फटका येतोय. षटकार, 6 धावा. माझ्या माहितीप्रमाणे 9वी किंवा 10वीत असेल हा खेळाडू. मात्र मी जसा मगाशी उल्लेख केला की घरातच बाळकडू मिळालेलं आहे ते क्रिकेटचं आणि त्यामुळे जशी लाईन गती होती गतीसोबत पीक केला आणि त्यासाठी गरजेचं असतं तुमचं हँड अँड आय कोऑर्डिनेशन. ती नजर तुमची तेवढीशी तीक्ष्ण असणं गरजेचं होतं आणि ती नजर ठेवली. बॉलला फक्त दिशा दिली. टायमिंगचा खेळ केला आणि त्यानंतर बघितलं आपण की षटकार आलाय. षटकाराबरोबरच धाव फलकावर धावा झालेल्या आहेत. 25 धावा. दुसऱ्या षटकामध्ये आत्तापर्यंत एक चौकार एक षटकार आलाय. आत्तापर्यंत 4 चेंडूमध्ये जवळपास 12 धावा खर्च झाल्या. 2 चेंडू शिल्लक आहेत. मात्र अनिकेत याचं प्रत्युत्तर देणार का? अकुटप्याचा चेंडू कव्हर्सला खेळाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे कव्हर पॉइंटला. थोडासा फंबल्ड होतोय मात्र एक धाव मिळणार आहे. जेवढं आक्रमण तेवढं संयम आणि बरोबर कोण आहे तर ज्याने रत्नागिरीच्या क्रिकेटमध्ये अनेक वर्ष अविरतपणे आपलं अधिराज्य गाजवलंय. खरं तर अर्णवच्या वडिलांसोबत काकांसोबत ज्यांनी क्रिकेट गेली अनेक वर्ष खेळलेलं आहे असा खेळाडू सोबत आहे. मात्र त्या अनुभव संपन्न खेळाडूकडून आपण काय शिकावं हे अर्णवला बरोबर माहिती आहे. त्याने एक धाव घेतली. शेवटचा चेंडू अनिकेत तयार. विजयने ऑन साईडला उडवलाय. चेंडू हवेत. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक मात्र या वेळेला 6 धावा मिळतील कारण क्षेत्ररक्षकाचा पाय बाउंड्री रोपला लागलाय. त्यामुळे या चेंडूवर मिळतात 6 धावा. षटकाची होते समाप्ती. 6 बरोबरच 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 32 धावा 1 गडी बाद. नीटपणे सांभाळता आला नाही. त्याचा पाय बाउंड्री रोपला स्पर्श करून गेला आणि तिथे विजय शिवलकरला आज नशिबाची साथ मिळते कारण याआधी त्याचा एक झेल सुटला होता आणि आता इथे देखील त्याला 6 मिळालीत. तिसऱ्या षटकाची सुरुवात सागर पाटील अर्थातच बंटी आलाय. या खेळाडूची देखील जेवढी चर्चा करावी तेवढी कमी आहे. प्रतिभा संपन्न खेळाडू. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर हल्ला केलाय. डीप मिड विकेट सीमा पार. अर्णवच्या बॅटमधून षटकार 6 धावा. तुम्ही कितीही अनुभवी खेळाडू असला तरी माझ्याकडे देखील तेवढीच प्रतिभा आहे, स्किल आहे, टॅलेंट आहे आणि त्या टॅलेंटवर मी तुम्हाला सायलेंट करू शकतो. हेच इथे दाखवलंय. फुल टॉस होता. लगातारचा दुसरा षटकार. अर्णव भाटकर सेट ऑन फायर. स्ट्राईक एंडला धावफलकावर धावा झालेल्या आहेत 44 धावा. हा चेंडू गरजेचा होता जो फुललीन टाकला. यॉर्कर टाकलाय. पायावर आदळला. बरोबर यॉर्कर पेश केला कारण बंटीला देखील माहिती आहे की आता आपल्याला व्हेरिएशन केलं पाहिजे. राऊंड विकेटने तो आला. पहिले 2 चेंडू ओव्हर दी विकेटने टाकले. तिकडे 2 षटकार आले. मात्र तिसरा चेंडू राऊंड विकेटने एक चांगला अँगल बनवत यॉर्कर टाकला ज्यावर एक धाव मिळाली. अगुड टप्प्याचा बॉल. इम्प्रोवायझिंग लॅप शॉट आणि हा बॉल जाईल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर.
विजय शिवलकर साठी झापूक झुपूक झाली असं म्हणायला हरकत नाहीये. आणि आता दोन्ही फलंदाज सेट झालेत. प्रामुख्याने अर्णवने ज्या पद्धतीने प्रभावित केलं, लो फुलटॉस होता, समोर ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑनला जातोय चेंडू, मिड ऑन नव्हता, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलाय, थ्रो केला जातोय, तोपर्यंत 2 धावा अतिशय वेगाने. रनिंग बिटवीन खूप दमदार होतं. एकमेकांकडे पाहिलं तो कॉल विजयने दिला की आपल्याला दुसरी धाव पूर्ण करायची आणि अर्णवने ते कॉल स्वीकारला. बरोबरच 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. दुहेरीच्या मदतीने धाव फलकावर 50 अप, 51 धावा. उलट दिशेने घेण्याचा प्रयत्न, रिव्हर्स अटेम्प्ट केलाय विजयने, मात्र कनेक्शन तेवढंच प्रॉमिसिंग नाहीये. शेवटच्या चेंडूवर मी ते एक धाव सिंगल घेत असताना स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय विजय शिवलकर. 3 षटकांचा खेळ संपलाय. 52 धावा आहे धाव फलकावर सावकार 11 या संघाच्या. त्यांनी गमवलाय फक्त 1 गडी आणि आता सद्यस्थितीमध्ये पहिल्या 3 षटकांमध्ये फलंदाजी करणारा संघ अर्थातच सावकार 11 हा पूर्णपणे डॉमिनेट करताना दिसतोय. मात्र येणाऱ्या 6 चेंडूंवर जर तुम्ही धावा रोखल्या तर पुन्हा एकदा कमबॅक होऊ शकेल. पहिल्या डावात जरी हल्ला झाला असेल तरी दुसऱ्या डावामध्ये रत्नदीप पाटीलवाडी संघ पलटवार करत प्रतिहल्ला करेल, कारण त्यांच्याकडे देखील तेवढ्याच क्षमतेचे फलंदाज आहेत. आपण बघितलं होतं बंटी पाटीलला ज्या दिवशी रत्नदीप पाटीलवाडी संघाचा सामना आपण पाहिला, अनेक उलटफेर त्याने केले, त्यामुळे या संघात ती क्षमता आहे. मात्र आता शेवटचे 6 चेंडू पहिल्या डावातले खूप महत्त्वाचे असतील. चला, हा सामनाचा पहिला डाव जसा संपेल नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी आपल्याला निखिल दादा तयार व्हायचंय. दोन्ही संघ आपल्याला कॉल दिला जातोय. पहिलाच बॉल स्क्वेअर लेग वरून कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवलाय आणि पहिल्या चेंडूवर स्वागत केलंय निकेतनचं. 6 धावा. स्पोर्ट्स विरुद्ध क्रांती 11 हे दोन्ही संघ तयार व्हायचं. यावेळेला देखील स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळाय, क्षेत्ररक्षक पोहोचेल, मात्र चेंडू टप्पा घेत सरळ चाललाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. मिळतोय चौकार. 4 धावा. माना इमिटेशन ज्वेलरी, ज्या ठिकाणी तुम्हाला अनेक दर्जेदार प्रोडक्ट्स पाहायला मिळतील, त्यावर देखील एक नजर टाकू आपण. अजून एक बिल आडव्या बॅटने पूल केलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली बाबा पाटीलने झेल टिपलाय. खेळ संपेल. विजय शिवलकरचा दुसरा धक्का बसतोय. धाव फलकावर धावा आहेत 62 धावा, 2 गडी बाद. जशी मी चर्चा केली होती, माना इमिटेशन ज्वेलरी, मोत्याचे दागिने, कोल्हापुरी दागिने, टेम्पल ज्वेलरी मिळेल, त्याचबरोबर साऊथ इंडियन ज्वेलरी, महाराष्ट्रीयन ज्वेलरी. तसंच तुम्हाला जर रेंटवर ज्वेलरी अवेलेबल हवी असेल एखाद्या कार्यक्रमासाठी तर त्या देखील फॅसिलिटीज तुम्हाला माना इमिटेशन ज्वेलरीमध्ये उपलब्ध केलेल्या आहेत. आणि त्यासाठी तुम्हाला संपर्क करायचा आदरणीय अमृताताई केदारनाथ सुर्वे यांच्याकडे तुम्ही संपर्क करा. माना इमिटेशन ज्वेलरीमध्ये मोत्याचे दागिने तुम्हाला मिळतात. आणि मी जसा मगाशी उल्लेख केला की ते जेवढे मोतीदार फटके तुम्ही मैदानात घेत आहेत त्यापेक्षाही चमकदार मोत्याचे कोल्हापुरी दागिने, टेम्पल ज्वेलरी तुम्हाला माना इमिटेशन ज्वेलरीमध्ये उपलब्ध आहेत. जर एक वेळ आपण आवर्जून आपल्या घरातील ज्या आपल्या माता भगिनींना आहेत त्यांना घेऊन अवश्य या माना इमिटेशन ज्वेलरीच्या दालनाला भेट द्या. धन्यवाद. नवीन फलंदाज आलाय. पहिलाच बॉल अमृतसाठी कानाजवळ गेला आणि अमृतला विचारलं असेल, हाय हॅलो सकाळी नाश्ता केलाय का? एवढ्या जवळून निघून गेला. भन्नाट वेग होता, मात्र चेंडूवर कोणतीही धाव आलेली नाहीये. डॉट बॉल आलाय. हे गरजेचं होतं, तर मागच्या बॉलवर विकेट मिळाली. त्यानंतर डॉट बॉल आला. पहिल्या 2 बॉलवर 10 धावा खर्च झाल्या होत्या. त्यानंतर मात्र निकेतनने आपल्या रणनीतीमध्ये बदल केला. 2 चेंडू अद्याप शिल्लक आहेत.
त्यानंतरचा चेंडू देखील बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला शरीराचा वेध घेतलाय. पंच कळवतायत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 यावेळेला पंचांनी दाखवला. अर्थातच एक्स्ट्रा धावेची खून लेग बायचा सिग्नल आहे आणि बरोबरच एक धाव खात्यामध्ये जमा झाली एक्स्ट्राच्या रूपाने. धाव फलकावर आहेत 63 धावा. पहिल्या डावातला शेवटचा चेंडू आता टाकला जाईल. महालक्ष्मी स्पोर्ट्स डोकंबळे आणि क्रांती 11 वरवडी दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्समध्ये दाखल व्हा. अगुड डब्याचा चेंडू हुक केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. झेल सुटलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. शेवटच्या चेंडूवर मिळतोय चौकार. डावाची समाप्ती 4 षटकानंतर. धाव फलकावर 67 धावा 2 गडी बाद. सामन्याचा टॉस आणि जसा टॉस संपेल पुढचा डाव दुसरा डाव आपल्या समोर सुरू होईल. कोणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणार भाव, कुठेही जाऊ नका, बघत राहा सामन्याचा दुसरा डाव. धन्यवाद. इथून पुढे ही सूचना आहे, मैदानात जात असताना एका रांगेतच जायचं हे लक्षात ठेवा हा. आणि ही शेवटची सूचना असणार आज दिवसभरात शेवटच्या दिवशी. त्यावेळेला तुम्ही मैदानात जाणार आहात, एका रांगेतच जायचं, एका रांगेतच बाहेर यायचंय. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. सावकार 11 ही सूचना आपल्यासाठी आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्या. 2 फलंदाज आता खेळपट्टीच्या दिशेने निघालेले आहेत. 67 झाल्यात. 68 धावांचं लक्ष आहे. 24 चेंडू 68 धावा.
आणि पाहिलं तर धावफलक फार लांब नाहीये. जर 67 बनू शकल्यात तर 68 देखील बनू शकतात. मात्र त्यासाठी तुम्हाला ती दमदार कामगिरी करावी लागणार आहे. वेलकम सोनमताई चव्हाण, आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या स्पर्धेमध्ये. मात्र झाडाखालची सावली न घेता आपण मुख्य मंचावर अतिथी कक्षात यावं ही आमची विनंती आहे. आपल्या समवेत असणारे सर्व मान्यवर, आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हा. आपल्या स्पर्धेत आपल्या सर्वांचं स्वागत. श्री साई स्पोर्ट्स हा संघ आज अंतिम दिवसामध्ये आपण खेळताना बघणार आहोत. तीनही सामने श्री साई स्पोर्ट्सने जिंकले होते. सोनमताई चव्हाण त्या संघाच्या संघ मालिका म्हणून त्यांचं देखील योगदान मोठं आहे. चला दोन्ही कॅप्टन आलेत का? चला दोन्ही कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये या, जिथे आपण टॉस घेणार आहोत. पंकजी नार्वेकर, आपल्याला विनंती आहे या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. चला दोन्ही कॅप्टन, महालक्ष्मी स्पोर्ट्सचे कॅप्टन आमच्याकडे पोहोचलेले आहेत. विनंती आहे क्रांती 11 आपला संघनायक पाठवून द्या. दुसऱ्या बाजूने डावाला सुरुवात झाली. 68 पाठलाग करायचा आहे. पहिल्या चेंडूवर बाबाने षटकार ठोकला. दुसरा चेंडू लॉंग स्टॉपला चाललाय. क्षेत्ररक्षक धावतोय. मात्र मिळणार आहे 2 धावा बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ. 2 धावा मिळाल्या. थोडंसं मिसफील्ड. राजकिरण पोचलेलं आहे. चला दोन्ही कॅप्टन आहेत. दोन्ही कॅप्टनना शुभेच्छा. टॉस कॉइन आपण फ्लिप करतोय. कॉल कोण देणार आहे? महालक्ष्मी स्पोर्ट डोकंबेचा कॉल असेल. हेड इज द कॉल अँड टेल इट इज. म्हणजेच क्रांती 11ने टॉस जिंकलाय. शेवटचा दिवस आहे राजकिरण. इथून प्रत्येक पाऊल तोलून मोजून टाकावं लागणार आहे. टॉस जिंकल्यास काही निर्णय असणार आहे, कारण 4 षटकांच्या लढती असणार आहेत. प्रथम आम्ही क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतोय, कारण आज आम्हाला थोडी रिस्क घ्यायची नाही आणि आम्हाला आता एवढी मेहनत करून आलोय तर आम्हाला पुढे जायचं आहे आणि फायनल खेळायची आहे. 4 षटकांच्या लढतींचा मी जसा उल्लेख केला, क्षेत्ररक्षण स्वीकारले. 4 षटकांमध्ये साधारण काय वाटतं की एवढ्या धावसंख्येपर्यंत आपण रोखणं अपेक्षित आहे? समोरची टीम देखील चांगली आहे, त्यांचं बॅटिंग लाईनअप सुद्धा चांगलं आहे, तरी आम्ही त्यांना 40पर्यंत लोकांचा प्रयत्न करू. एक चांगलं बॅटल आम्हाला आज अंतिम दिवसामध्ये बघायला मिळणार. हो, नक्कीच भेटेल. विशिंग यू ऑल दी बेस्ट. बंटी, आता तू टॉस जिंकला असतास तर काय निर्णय असता? आता बॅटिंग देखील करायची. 4 षटकांची लढती आहेत. एकंदरीत सामन्याकडे कसं पाहतोयस? आमचा ही क्षेत्ररक्षणाचाच निर्णय असता, कारण की समोरचा संघ तेवढा तुल्यबल आणि चांगला खेळतोय. पण निश्चितच एक बॅटिंग प्रथम फलंदाज आले तर निश्चितच एक चांगला स्कोअर उभा करण्याचा प्रयत्न नक्की करू. एक चांगलं बॅटल आम्हाला बघायला मिळेल अशी अपेक्षा आहे. दोन्ही संघ नायकांना खूप खूप शुभेच्छा. टॉस अपडेट आहे. क्रांती 11 वरवडे संघाने टॉस जिंकला आणि सांगितलं मी क्षेत्ररक्षण करतोय. म्हणजेच महालक्ष्मी स्पोर्ट डोकंबळे हा संघ या नंतरच्या सामन्यामध्ये फलंदाजी करेल. मात्र दुसरा डाव सुरू झालाय. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. एक गडी बाद झालाय. मैदानात बंटी पोहोचलाय आणि इथे पंचांचा व्हाईट बॉलचा सिग्नल देखील आलाय. सुरुवात झाली आहे दुसऱ्या डावाची. 10 वर पोहोचलाय धावफलक. पहिलं षटक चालू आहे. मात्र पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर षटकार आला होता बाबाच्या बॅटमधून. मात्र त्यानंतर तो बाद झाला आणि आतापर्यंत 4 चेंडूवर 10 धावा काढलेल्या आहेत मंदार आणि बंटी पाटील. हे 2 फलंदाज अद्याप मैदानामध्ये आहेत. 68 धावा बनवायचेत सामना जिंकण्यासाठी. मात्र या 68 धावांचा पाठलाग करत असताना तुम्हाला मोठी दमदार फटकेबाजी करावी लागणार आहे. विजय पुढचा चेंडू घेऊन मंदारसाठी. ऑन साईडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. लॉफ्टी ट्राय होता. बॉल चाललाय डीप मिड विकेटला.
अर्णव तिथे पोहोचलाय. थ्रो त्याने विकेट किपरच्या दिशेने केला. दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावांबरोबरच धावफलकावर आहेत 12 धावा. शेवटचा चेंडू अद्याप शिल्लक आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं. 2 खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर आणि 4ही फ्रेश गोलंदाज जर तुम्हाला मिळत आहेत तर त्यामध्ये तुम्ही हल्ला चढवू शकता आणि तोच प्रयत्न करावा लागणार आहे. पुन्हा ऑन साईडला टार्गेट केलं. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतो. एक धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा कॉल. थ्रो थोडासा उशीर झाला असंच म्हणावं लागेल. मात्र तोपर्यंत मंदार सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचलाय. षटकाची समाप्ती 68 धावसंख्येचा पाठलाग करत असताना दुसऱ्या डावामध्ये पहिल्या षटकात रत्नदीप पाटीलवाडी संघाची धावसंख्या झालेली आहे 14 धावा. म्हणजे बॅटल फार लांब नाहीये. 14ची सरासरी सुरुवात म्हणून एक चांगली सरासरी आपण या ठिकाणी मानू शकतो. मात्र येणारे जे 18 चेंडू आहेत आणि येणाऱ्या 18 चेंडूंचा विचार करता 54 धावा आपल्याला बनवायचे आहेत आणि त्यासाठी तुम्हाला जवळपास 18ची सरासरी गरजेची राहील. पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण बघितला. क्रांती 11च्या बाजूने टॉस केलाय. राजकिरणने सांगितलं की आम्ही क्षेत्ररक्षण करू, कोणतीही जोखीम आम्हाला घ्यायची नाही आहे. 40-45 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. मात्र दुसऱ्या बाजूने बंटीने सांगितलं की आम्ही देखील एक 4 षटकांची लढत आहे, त्यामुळे एक जास्तीत जास्त धावा कशा येतील याच प्रयत्नामध्ये असू आणि एक चांगला धावफलक उभारण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. मात्र तरी बॅटेल रंगील. दुसऱ्या षटकासाठी सोहम चला फार वेळ घेऊ नका. टायमर सेट केलेला आहे याची सूचना आम्ही आपल्याला सातत्याने देतोय, त्यामुळे वेळेचं बंधन पाळा. पहिल्या षटकामध्ये 14 आल्यात. येणारे 18 चेंडू अस्तित्वाची लढाई आहे, कारण प्रत्येकाला फायनलचा प्रवास पूर्ण करायचा आहे. सोहम तयार. पहिला चेंडू चांगला फिरवला होता. शॉर्ट थर्डमॅनला अमृत तिथे आहे. एक धाव इथे प्राप्त झाली बंटीसाठी. एका धावेबरोबरच धाव फलकावर आहेत 15 धावा. 15 ऑन बोर्ड, 15 फॉर 1. रत्नदीप पाटीलवाडी मिरजोळे आणि मंदारला आता दमदार कामगिरी करावी लागणार आहे. अनेक मैदानं या खेळाडूंनी गाजवली आहेत. आपल्या रत्नागिरीतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर 6 षटकार ठोकण्याचा विक्रम देखील या खेळाडूच्या नावावर आहे. मात्र आज तो विक्रम पुन्हा आठवावा लागेल आणि या वेळेला हुक केलाय. धावांची भूक लागली आहे. चेंडू चालाय सरळ सीमा पार आणि इथे मिळणार आहे. धावा मिळतील, मात्र चेंडू बाउंड्री रोपच्या बाहेर पडलाय का हे एकदा बघावं लागेल. मात्र इथे पंचांचा इशारा येतोय. हा षटकार आहे. 6 धावा मिळत आहेत. मंदारच्या बॅटमधून षटकार आलाय. याच फटक्यांची आज गरज आहे, कारण आजचा दिवस हा तुमच्या आयुष्यात उद्या पुन्हा येणार नाहीये. कारण आजचा दिवस हा आजचा दिवसच आहे आणि आजच्या दिवसामध्ये मागच्या 4 दिवसांमध्ये तुम्ही काय केलं हे मागे सोडून आज तुम्हाला एक नवीन अध्याय इथे लिहायचा आहे. फुलेलींचा बॉल हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. बॉल गेला डीप मिड विकेटला. तिथे धाव मिळते 1. मागच्या चेंडूवर 6 आल्या. या चेंडूवर 1 धाव मिळाली. एकेरी दुहेरी धावा चालू ठेवणं गरजेचं आहे. कोणताही डॉट बॉल खेळायचा नाही. आस्किंग रन रेट, रिक्वायर्ड रन रेटच्या जवळपास पोचायचं आज प्रयत्न आहे. पुढे टाकलाय चेंडू, मात्र गॅप मधून पाठवलाय. काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. बंटी पाटीलच्या बॅटमधून हा दमदार चौकार. या चौकाराच्या मदतीने धावफलकावर धावा झालेल्या आहेत 26 धावा. 1 गडी बाद. बंटी आणि मंदार जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहेत तोपर्यंत काहीही उलटफेर ते करू शकतात. उलट दिशेने केलाय. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. थर्डमॅनचं क्षेत्र खाली. बॉल चाललाय सीमा पार. बॅक टू बॅक. बंटीच्या बॅटमधून हा चौकार.
खेळाडू मात्र या वेळेला नशिबाची साथ मिळालेली नाहीये. परफेक्ट यॉर्कर होता. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न अंगलट आला. लागला तर आबाद नाहीतर बरबाद. यावेळेला बरबाद करून गेलाय. मोठी विकेट. बंटी गॉन. आज त्वरित मैदानामध्ये पोहोचू द्या. आणि आता ओंकार सुर्वेला मैदानामध्ये पाठवलं जात आहे फलंदाजीसाठी. मैदानामध्ये तो दाखल झालाय. जबाबदारी आता वाढलेली आहे, कारण बंटी सारखा एक मातब्बर फलंदाज यावेळेला बाद झाला. बॅक टू बॅक 2 चौकार आले आणि पुन्हा रिव्हर्स स्वीपचाच प्रयत्न केला गेला. मात्र प्रश्न निर्माण झालाय, गरज होती का? तर उत्तर येईल हो, गरज होती, कारण धावा गरजेच्या होत्या. आणि अशा वेळेला तो रिव्हर्स स्वीपचा फटका मात्र अंगलट आला आणि बंटीची विकेट, बहुमूल्य विकेट इथे मिळाली सावकार 11 टीमला. धावफलकावर धावा आहेत सध्या 30 धावा, 2 गडी बाद. इथून अजूनही जिंकण्यासाठी 12 चेंडू, 38 धावांची गरज आहे. 19ची सरासरी या मैदानावर फार अवघड आहे असं मला वाटत नाही. शर्तीचे प्रयत्न जर तुम्ही केले तर तुम्ही त्या धावसंख्येचा पाठलाग करू शकता. आणि आता ओंकार आणि मंदारला ती जबाबदारी पूर्ण करावी लागेल. षटक क्रमांक 3 ची जबाबदारी मयूर आरेकर. गुहागर तालुक्यातून हा खेळाडू दाखल झालाय. मयूर आरेकर युवा प्रतिभावान गोलंदाज आहे. आता त्याच्याकडून आता भरपूर अपेक्षा असणार आहेत. चला, फार वेळ घेऊ नका, आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. मयूर तयार. पहिला चेंडू, पहिलाच बॉल. फाईन खेळलाय, जाईल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मयूरचं स्वागत. मंदारच्या बॅटमधून चौकार. आणि यावेळेला मंदारने आता आपले हात खोललेत. चांगला ड्रायव्हर तोच असतो जो योग्य वेळेला गिअर शिफ्ट करतो. मंदार हा असा ड्रायव्हर आहे जो योग्य वेळेला गिअर शिफ्ट करतो. आणि आता मात्र त्याने गिअर शिफ्ट केलाय. 4 धावा आल्यात. आता समीकरण असतील 11 चेंडू, बडवायचे असतील त्या 34 धावा. आउटसाइड ऑफ स्टंप, बराचसा बाहेर टाकलेला चेंडू, व्हाईट बॉल. पहिल्या चेंडूवर आलेला चौकाराचा दबाव मयूरवर बघायला मिळतोय. त्यानंतर लगेचच आउटसाइड ऑफ स्टंप, बाहेर गेला बॉल. व्हाईट बॉलची घोषणा पंचांनी केली. आता 11 चेंडूमध्ये अजूनही 33 धावांची गरज आहे. मात्र त्यासाठी या षटकात अनेक मोठे फटके येणं गरजेचं राहील. मयूर राऊंड विकेटने. अकून टप्प्याचा चेंडू, पिकअप शॉट, डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. नाही थांबणार, नाही वाकणार, नाही झुकणार, लांबच लांब मारणार. षटकार. दमदार षटकार ठोकलाय स्पेलिंग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि आता टेन्शन वाढलेलं आहे. लगेचच कानमंत्र दिला जातोय. कॅप्टन कुल विजय शिवलकर जिथे दाखल झाला. अमृतला आपण बघतोय आपल्या युवा गोलंदाजाला सांगतायत की यू कॅन डू इट, तू हे करू शकतो. मात्र लाईन ऑफ अटॅक जो तुला ठेवायचा आहे तो कशा पद्धतीने ठेवला पाहिजे याचा कानमंत्र दिला गेलाय. मात्र आता तो कानमंत्र कशा पद्धतीने तंतोतंत पाळला जाणार. श्री साई स्पोर्ट्सला ज्या दिवशी आपण बघितलं की येताना गिरीश कोचरेकरने दिलेला सल्ला 54चं लक्ष या संघाने ठेवलं होतं. मात्र त्यामध्ये गोलंदाजांनी केलेली प्रभावी गोलंदाजी आणि तिथून श्री साई स्पोर्ट्सने जिंकलेला तो सामना, म्हणजे तो सल्ला ज्या पद्धतीने पाळला गेला तो सल्ला आता मैदानाच्या आतमध्ये पाळणं गरजेचं आहे. सिनियर खेळाडूने दिलेला सल्ला हा मोलाचा सल्ला असतो. आणि आता जर बघितलं आपण तर समीकरण आलेलं आहे 10 चेंडू 27 धावा. मयूर तयार. अजून एक वेळेला फुल टॉस आणि नो बॉलचा सिग्नल. 7 धावांचा मिळेल बोनस. खाईन तर तुपाशी, नाही तर उपाशी, मारेन तर षटकारच मारेन. 6 धावा.
मज्जा कशी असावी याचं उदाहरण म्हणजे मंदार मयेकर. बॉल होता तो निसटला, फुलटॉस टाकला, पुढचा चेंडू फ्री हिटच्या रूपाने संधी आली. मात्र 2 षटकार या सामन्याचं गणित बिघडवत आहेत. पहिल्या एका चेंडूवर जर आपण बघितलं तर चौकार आला होता, त्यानंतर मात्र वाईट बॉल, त्यानंतर षटकार आलाय, आता नो बॉल आलाय. म्हणजे या षटकामध्ये बऱ्याच धावा आल्यात. 12 मध्ये 38 पाहिजे होत्या, आता 10 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. आउटसाइड ऑफ स्टंप फ्री हिटचा बॉल आहे. व्हाईट बॉलची घोषणा पंच यावेळेला कळवत आहेत. डगआउट मधून सांगितले जाते ओंकार काम डाऊन. व्हाईट बॉलचा सिग्नल एक एक्स्ट्रा मिळणार आहे. ज्या डगआउट मध्ये आतापर्यंत भयान शांतता होती, प्रश्न विचारावा वाटला होता, इतना सन्नाटा क्यों है बाय, आता त्या डगआउट मध्ये थोडेसे चेहऱ्यावरचे हावभाव बदललेत आणि त्याचं कारण आहे की 2 षटकार आले. क्रिकेटमध्ये वेळ आणि खेळ बदलायला वेळ लागत नाही, मात्र ती वेळ कुणाची बदलणार. फ्री हिट अजूनही कंटिन्यू आहे आणि या फ्री हिटच्या बॉलवर मंदार स्ट्राईक एंडला ज्यांनी 2 षटकार ठोकलेत, दमदार फलंदाजी केली. समीकरण आहे 10 चेंडू 19 धावांची आहे गरज. अजून एक वेळेला मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, फ्री हिटचा चेंडू कॅच अप आणि तसंही कॅच घेऊन विकेट मिळू शकली नसती, मात्र मिळतील यावेळेला 2 धावा. आता 9 चेंडूंसाठी शिल्लक आहे, बनवायच्यात 17 धावा. 17 म्हणजेच खतरा होऊ शकतो, 68चं लक्ष होतं. 9 चेंडूमध्ये 17 धावा, येणारे 3 चेंडू बरंच काही देऊन जातील, बरंच काही घेऊन जातील, मात्र हे 3 चेंडू अस्तित्वाची लढत आहे. त्यानंतरचा चेंडू पुढे टाकलाय, लांब लचक मारलाय, किती वाढवा गती, मला वाटत नाही भीती, निर्भीडपणे ठोकलाय मंदारने षटकार. नाव मंदार आहे आणि मी दमदार कामगिरीसाठी जाणला जातो. मी पहिल्या डावात उल्लेख केला होता की जरी पहिल्या डावात हल्ला झाला तरी प्रति हल्ला करण्याची क्षमता रत्नदीप संघाकडे आहे. तुम्ही वार केलात तर ते पलटवार करणं जाणतात आणि अगदी मैदानाच्या आतमध्ये पंकजची तेच पाहायला मिळते. समीकरण बदललंय, चेंडू शिल्लक आहे आतापर्यंत 8 आणि जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 11 धावा. मात्र हे 2 चेंडू, आता तो दबाव कसा हाताळायचा हे मात्र इथे सांगितलं जातं. येणारे 2 चेंडू खूप महत्त्वाचे असतील आणि दुसऱ्या बाजूला मंदारला आता शांत राहणं गरजेचं असेल, कारण भरपूर धावा त्याने या षटकात वसूल केल्या. मात्र येणारे 2 चेंडू जरी शांत संयमी खेळला तरी शेवटच्या षटकामध्ये तो सामना फिरवू शकतो आणि आता तोच प्रयत्न मंदारला करावा लागणार आहे. मयूर पुढचा चेंडू घेऊन तयार, ओरती विकेटने मंदारसाठी. अजून एक वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मी उल्लेख केला होता की आता मंदारला जबाबदारीने खेळायला हवं, मात्र संयमाचा बाण ढासळला आणि एक मोठी विकेट. फलंदाज मंदार बॅक टू डगआउट. परंतु मंदारची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवायला संकोच करू नका. अप्रतिम फलंदाजी त्याने मैदानाच्या आतमध्ये केली, फलंदाज बाद झालाय. धावा, ज्यामध्ये 4 जबरदस्त षटकार ठोकले गेले. 350च्या स्ट्राईक रेटने अक्षरशः मैदानामध्ये आग लावली होती. मात्र आता विकेट आली. प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये विंडो सीट मिळून काहीच फायदा होत नाही. ती विंडो सीट प्रवासाच्या सुरुवातीला मिळणं गरजेचं होतं. ती विकेट मिळाली आहे, मात्र त्या विकेटचा किती फायदा सावकार 11ला होईल हे सांगता येणार नाही. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातला क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू चाललाय डीप मिड विकेटला, क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये करायचंय. थ्रो केला गेलाय, मात्र यावेळेला 2 धावा मिळत आहेत. षटकाची समाप्ती झाली. 2 बरोबरच 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा आहेत 59 धावा. जिंकण्यासाठी 6 चेंडू 9 धावांची गरज. 6 चेंडू 9 धावा.
चर्चा करायला भाग पाडले. जसा सामना संपेल लगेचच पुढचा सामना सुरू होईल. फार वेळ घेऊ नका. क्रांती 11ला आज एक नवीन क्रांती पुन्हा दाखवायची आहे. कारण ज्या दिवशी ते सामना खेळले 2 सामने जिंकले होते, 1 सामना गमावला होता. आज खऱ्या अर्थानं आजचा दिवस देखील आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे. पपनजी बोरकर आणि निखिलजी बोरकर यांची लाडकी लेक जिजा हिचा आज वाढदिवस आहे. जिजाला आज वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तिला उत्तम आरोग्य आणि उदंड निरोगी दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना आहे. संबंध भंडारी समाज आणि भंडारी प्रीमियर लीगच्या वतीने जिजाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज खऱ्या अर्थानं जिजासाठी बड्डे गिफ्ट मिळणार का हा प्रश्न आमच्या सर्वांच्या मनात आहे. मात्र त्यासाठी क्रांती 11ला दमदार खेळ करणं गरजेचं आहे. मैदानामध्ये जाऊया. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी बनवायचे 8 धावा. शेवटच्या षटकासाठी अर्णव आलाय. पहिल्या डावात 10 बॉलमध्ये 31 धावा काढल्या होत्या. 6 बॉलमध्ये या वेळेला त्याला 9 धावा वाचवायचे. मात्र पहिल्या डावात त्याने 10 बॉलमध्ये 31 काढल्या होत्या. आता इथे धावा वाचवण्याचा खूप मोठा टास्क असणार आहे. शांत खेळ मैदानामध्ये अपेक्षित असेल. ओंकार स्ट्राईक एंडलाय. समोर आहे अर्णव. 6 चेंडू 8 धावांची आहे गरज. पहिलाच बॉल. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. एक्स्ट्रा मध्ये वाढ होईल. पहिला चेंडू व्हाईट बॉलच्या रूपाने चालला. आता 6 चेंडूमध्ये 8 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी रत्नदीप पाटीलवाडी संघाला. या मैदानावर काहीही अशक्य नाहीये. हा उलटफेर आज जर झाला ते मात्र आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतरचा चेंडू मिस टाइम स्ट्रोक. फटका हवेत. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक कॅच टिपतोय. झेल झालाय. ओंकारचा खेळ संपलाय. अर्णवच्या खात्यामध्ये विकेट. फलंदाज बाद. मोक्याच्या शनी विकेट आली. आधी मंदार बाद झाला. त्यानंतर आता ओंकार बाद झालाय. 5 चेंडू अजून 8 धावांची गरज. हृदयाची धडधड वाढवणारा सामना आहे. अंतिम दिवसामध्ये असाच खेळ तुम्हाला बघायला मिळणार आहे. प्रेक्षक देखील आमचे मायबाप प्रेक्षक समाज बांधव आपलं सकाळ सत्रातलं कामकाज आटोपून आता खेळपट्टीच्या क्रीडांगणाच्या दिशेने यायला निघालेत. आणि जसा आजच्या दिवसाचा खेळ पुढे जाईल गर्दी वाढेल. निखिलजी आपलं स्वागत आहे. गुणलेखनाच्या भूमिकेमध्ये आमचे निखिल दादा सुर्वे आमच्यासोबत जोडले जातील. मात्र आज गर्दी देखील तेवढीच बघायला मिळेल. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 8 बनवायचेत. मैदानाच्या आतमध्ये आलाय निकेतन. ओ हो काय टप्पा ठेवलाय. या बिला धाव घ्यायची. मात्र ती धाव पूर्ण होणार नाही कारण फलंदाज धावबाद होतोय. स्ट्राईक एंडला फलंदाजला येणं गरजेचं होतं आणि तोच प्रयत्न केला गेला होता. मात्र निकेतन जसा गेला मैदानामध्ये त्याने हजेरी लावली. चेंडू आलेला आहे निर्धाव. चेंडू शिल्लक आहे 4. जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 8 धावा. आजच्या सामन्यामध्ये या सामन्यामध्ये जर अर्णवने हा सामना जिंकून दिला तर तो मात्र इथे सुपर हिरो बनेल. मात्र दुसऱ्या बाजूने धावा पूर्ण केल्या तर मात्र हा सामना रत्नदीप पाटीलवाडीच्या खिशात जाईल. नवीन फलंदाज मैदानामध्ये निघालाय आशुतोष पाटील. कारण निकेतन बाद झालाय. 4 चेंडू 8 धावांची गरज. मागचं षटक मयूरचं अतिशय महागडं ठरलं. 4 षटकांचे सामने ज्यावेळेला तुम्ही घेता त्यावेळेला हेच घडणार आहे. कारण त्या 4 षटकांमध्ये तुम्हाला 4 फ्रेश बॉलर वापरायचे आहेत आणि एखादा असा गोलंदाज तुम्हाला मिळतो ज्याला तुम्ही टार्गेट करू शकता. मात्र ते टार्गेट मंदारनं केलं होतं मयूरला. त्या षटकामध्ये धावांचा पाऊस पडत असताना 28 धावा त्याने वसूल केल्या होत्या. मात्र आता या सामन्याचं समीकरण 4 चेंडू 8 धावांची आहे गरज. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. मात्र अर्णव सध्याच्या घडीला दबावातून प्रभावी कामगिरी करतोय. अजून एक वेळेला चांगला चेंडू टाकलाय. वाह, टाळ्या वाजल्या पाहिजे. गोलंदाजी आवडली असेल मित्रांनो तर या खेळाडूसाठी टाळ्या वाजल्या पाहिजे. युवा खेळाडू आहे. अतिशय प्रभावी कामगिरी त्याने केली. पहिले 4 चेंडू टाकले. 1 चेंडू स्वरी टाकला. मात्र त्यानंतरचे 3 चेंडू एकही धाव त्याने खर्च केलेली नाहीये. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी अद्याप 8 धावांची आहे गरज. अजून एक वेळेला चेंडूचा टप्पा तर चांगला होता. एकदम याली दुसऱ्या धावेचा कॉल होईल आणि या वेळेला तो थ्रो केला जातोय. मात्र थ्रो कलेक्शन थोडंसं बिघडतंय
आणि ओव्हर थ्रोच्या रूपाने मात्र धाव घेण्याचा प्रयत्न यावेळेला नाकारला जातोय. विजय शिवलकरने तो थ्रो केला. दबाव में कुछ लोग बिखरते तो कुछ लोग निखरते. यावेळेला दबाव आहे तो जाणवतोय. 2 चेंडूंचा खेळ आता या सामन्यामध्ये शिल्लक आहे. बनवायचे आहेत 6 धावा. एक मोठा फटका सामन्याचं समीकरण बदलून टाकेल. पंकजजी, सामना बरोबरी सुटण्याची काही संधी आहे की टार्गेट कंपल्सरी चेस? टार्गेट कंपल्सरी चेस करायचंय. आज काहीच बदल नाहीये. आज खरं तर आमच्या आयोजकांच्या चेहऱ्यावर देखील ते सर्व समाधान पाहायला मिळते, कारण गेले अनेक दिवस अनेक रात्रींची त्यांची मेहनत आहे. मात्र त्या मेहनतीला त्या जिद्दीला खूप सलाम आहे. 2 चेंडू 6 धावांची गरज. हो हो हो, अजून एक जबरदस्त चेंडू. टाळ्या वाजल्या पाहिजे या खेळाडूसाठी. काय प्रभावी कामगिरी केली आहे. 6 चेंडू 9ची गरज होती. पहिला चेंडू वाईड बॉल केला, मात्र त्यानंतरचे 5 चेंडू फलंदाजांना ताताथैया नाचवलंय. 1 चेंडू 6 धावेची गरज. याला क्रिकेट म्हणतात, याला क्रिकेट म्हणतात. आणि काय कामगिरी अर्णव भाटकरने केली आहे. घरातूनच बाळकडू क्रिकेटचं मिळालं, मात्र ते आत्मसात करत असताना अप्रतिम कामगिरी. शेवटचा चेंडू 6 धावांची आहे गरज. शेवटचा चेंडू, शेवटच्या चेंडूवर मोठा फटका आणि शेवट गोड केलाय. शेवटच्या चेंडूवर षटकार. पहिले 5 चेंडू कमालीचे टाकले, मात्र शेवटचा चेंडू स्लॉट मध्ये मिळाला. त्यावर विजय मिळतोय. रत्नदीप पाटीलवाडी संघ विजयी. सामना फिनिश. शेवटचा चेंडू मात्र स्लॉट मध्ये मिळाला आणि त्यावर अनिकेतने एक षटकार ठोकत असताना सामन्याचं चित्र पूर्णपणे बदलवून टाकलं. आणि शेवटच्या चेंडूवर रत्नदीप पाटीलवाडी हा संघ जिंकला. स्वप्नील चव्हाण त्या ठिकाणी आहेत, आपल्या संघाला सांगतात खरं तर हा सामना तुम्हाला शांत संयमी आधीच पूर्ण करायचा होता. मात्र वेल प्लेड रत्नदीप पाटीलवाडी. हार्ड लक सावकार 11. आपण खूप चांगले खेळात. एका रांगेतच आपल्याला मैदानाच्या बाहेर यायचंय. चला पुढच्या सामन्याला सुरुवात होणार आहे. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण जाऊया. या सामन्याचा सामनावीर 10 चेंडूमध्ये 30 धावांची खेळी 35 धावांची खेळी जाणे साकारली. तो दमदार मंदार मयेकर ठरलेला आहे सामनावीर. चला मंदार, आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या आणि जसं पुढच्या सामन्याला सुरुवात होईल कमेंट्री बॉक्स मध्ये आपण मायक्रोफोनवर ऐकूया आपल्याच परिसरातील एक युवा आवाज, आपला समाज बांधव आकाश मयेकर यांना. या आकाशजी, आपलं स्वागत आहे.